एआय आपल्याला ढ करून सोडणार आहे का? आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा शब्द सर्वत्र आहे. इतकं की आता जी काही कामं आहेत ती एआय करणार आणि माणसं रिकामी बसणार असा एकूण सूर सर्वत्र आहे. काही सेकंदातच एआय बरीच कामं करू शकतो हे जरी खरं असलं तरी त्यामुळे आपल्या माणसांची बौद्धिक क्षमता कमी तर होत नाहीये ना? बघा, म्हणजे ईमेल लिहिणं, पीपीटी करणं, कॉलेजचे असाइनमेंट्स लिहिणं, बॉसला सॉरीचा मेसेज पाठवणं किंवा प्रेमपत्र लिहिणं अशा बऱ्याच कामांसाठी उठसूट जनरेटिव्ह एआयचा वापर केला जातोय. पण ही सगळी कामं जर भलत्यानीच केली तर आपल्या माणसांची क्रिटिकल थिंकिंगची क्षमता, स्वतःहून विचार करण्याचं कौशल्य त्याचा ऱ्हास होऊ शकतो. असं आम्ही नाही, तर एक एआय बनवणाऱ्या कंपनीच्या रिसर्चनेच सांगितलंय. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन, ज्याने 2025 मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स मध्ये $80 बिलियन गुंतवले आहेत, त्यांनी हा रिसर्च पेपर पब्लिश केला होता. त्यामध्ये त्यांनी 319 नॉलेज वर्कर्स बरोबर संशोधन केलं. नॉलेज वर्कर्स म्हणजे अशा व्यक्ती जे आपल्या कामासाठी मुख्यतः बौद्धिक कौशल्यांचा वापर करतात, जसे शिक्षक, संशोधक, लेखक इत्यादी. त्यातून असं लक्षात आलं की ज्यांनी आपल्या कामांसाठी एआयचा वापर केला त्यांना नंतर तीच कामं स्वतःहून करण्यात अडचण आली. उदाहरणार्थ निबंध लिहिणं, ते एआय कडून लिहून घेतलं, पण जेव्हा स्वतःहून काही लिहायची वेळ आली तर काहीच सुचेना. एआय वर जास्त अवलंबून राहणं आणि स्वतः विचार करण्याची क्षमता कमी होणं यांमधला संबंध त्यांनी या अभ्यासातून सिद्ध केला. हेच बघा ना, शिकागो सन टाइम्स हे अमेरिकेतलं एक वृत्तपत्र आहे. मे 2025 मध्ये त्यांनी आपली समर रीडिंग लिस्ट वाचकांसाठी जाहीर केली, ज्यामध्ये काही पुस्तकांबद्दल माहिती होती. नीट वाचल्यानंतर समजलं की त्या 15 पुस्तकांमधली 10 पुस्तकं अस्तित्वातच नव्हती. म्हणजे ते आर्टिकल लिहिताना पूर्णपणे एआयचा वापर केला गेला होता, ज्यांनी स्वतःहून काहीतरी काल्पनिक आणि भलत्याच पुस्तकांची माहिती दिली आणि वृत्तपत्राने ते न तपासता तसंच कॉपी पेस्ट करून पब्लिश केलं. असे किस्से आपल्याला भविष्यात मोठ्या प्रमाणावर ऐकायला मिळणार आहेत. एआयचा वापर एका टूल सारखा न करता सगळं त्याच्याकडनंच करून घेतलं तर माणसं नेमकं काय करणार? माणसाचा जो अवयव कमी वापरला जातो तो उत्क्रांतीत मागे पडतो, हे तर शास्त्रीय सत्य आहे. जसं शेपूट गळून पडलं तशी मेंदूचीही कौशल्य जातील. जर मेंदूच अधू झाला तर